आपला दूत ठेवलेला आहे. कोण? चित्रगुप्त यमदूत आहे. आणि तो काय करतो? तुम्ही आम्ही केलेल्या सगळ्या कर्माचा हिशोब ठेवतो. बरं, किती हिशोब ठेवतो? कॉम्प्युटर फेल जाईल महाराज, पण त्याचा हिशोब फेल जाणार एकदम करेक्ट आहे. म्हणजे कीर्तनाला जात होता का? यस. म्हणले अधूनमधून काळी पिशवी घेऊन फिरत होता का? म्हणले यस. कीर्तनकाराचं कौतुक करीत होता का? म्हणले यस. कीर्तनकाराला नाव ठेवत होता का? म्हणले यस. हे सगळे हिशोब त्याच्याकडे आहे. मग या हिशोबानुसार त्याचा पुढचं काय करायचं ते सगळं ठरलं जातं. कोणी म्हणत असेल आपण त्याला चुकांना देऊ, त्याच्यापासून जरा लपून कर्म करू, हे डोक्यातून काढून टाका. त्या कर्माला तुम्ही कोणीही त्याला लपू शकत नाही. काही लोक नाही का मंदिरा पुढे गेले बिडी अशी झाकून ठेवते. तुम्ही किती बिड्या झाकल्या म्हणजे तुम्हाला काय वाटतं यादीत नोंद होणार नाही? अहो तिथं सगळं पारदर्शी आहे तिथं. आणि विशेष गोष्ट तुम्हाला सांगतो, तिथं प्रलोभन बी चालत नाही. एखादा हुशार माणूस जर म्हणत असला की मी हे करीन आणि तिथं 2-5 पैसे नाही, एक पट्ट्या मला म्हणला महाराज, या चित्रगुप्ताला काय दिल्यानंतर तो आपलं सगळं बरोबर करीन? त्याला काय दिल्यानंतर तो आपल्या बाजूने काहीतरी टिक मार्क करीन? त्याला म्हणलं त्याला काहीच चालत नाही. तो म्हणला मग ऑनलाईन, म्हणलं ऑनलाईन बी नाही. म्हणलं ऑफलाईन बी नाही. म्हटलं मग अजून? तो म्हणलं अजून काय? म्हणलं काहीच करता येणार नाही, फक्त त्याला एकच करावं लागणार आहे, उत्तम कर्म कर, चित्रगुप्ताची भीती डोक्यातून काढून टाक. विठाला सज्जन हो, श्रीमद भगवद्गीता निर्माण झाली, कर्माच्या सिद्धांताला महत्व दिलेलं आहे. कर्म ही साधी गोष्ट समजू नका. आणि कर्माची ही गती ही कोणालाही रोखता येत नाही. ही अखंड आहे. हा प्रवाह चालणार आहे. मृत्यू झाल्यानंतरही तो प्रवाह थांबणार नाही. बस मला एवढंच म्हणायचं. मग मृत्यूच्या पश्चात केल्या जाणाऱ्या आणि या कर्माचा एक महत्वाचा भाग म्हणजे वर्षश्राद्ध आहे. आता हे वर्षश्राद्ध आहे, याच्या अगोदर काही कर्म आहे, नंतर काही कर्म आहे. किती दिवस कर्म करायचे? आता आम्ही ज्या वेळेला असं बाहेर फिरतो त्यावेळेला लोक विचारतात, म्हणले पिंडदान किती दिवस करायचं? म्हणलं किती दिवस म्हणजे तू जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या आईबाबाचं पिंडदान करायचं. तो म्हणला एकदा केलं होतं ना. अरे म्हणलं एकदा करून जमत नाही. ज्या वेळेला तो पिंडदान घालणार आहे, ज्या वेळेला तो पिंड देणार आहे तुझ्या वडिलासाठी, तुझ्या आईसाठी, त्या वेळेला तुझ्याकडनं हे दिलेलं त्यांना ते लाभ मिळणार आहे, त्याचा प्राप्त होणार आहे, तो पिंड त्यांना मिळणार आहे. आणि ज्या वेळेला तो देणार नाही त्यावेळेला ते उपाशी राहणार आहे. बऱ्याच लोकांचा असा भ्रम आहे की आपलेच आईबाप आहेत ते आपल्याला काय करतील. याशे तुम्ही मोगम शास्त्र डोक्यात घुसू देऊ नका. कारण तुम्ही तुमच्या आईबापाला त्रास ज्या वेळेला देता त्यावेळेला ते तुम्हाला ते माफ करतात. हे तुमचं बरोबर आहे. आई वडिलाला त्रास दिल्यावर ते माफ करतात. का बरं? त्यांचं प्रेम आहे आपल्यावरती. मग बरेच लोक असं डोकं चालवतात की आपण गेल्यानंतर, आपले आई वडील गेल्यानंतर ते आपलेच आहे, मग ते आपल्याला कशाला शाप देतील? ते आपल्याला कशाला शाप देतील? ते आपल्याला माफ करतील. पण हे डोक्यातलं काढून टाका. जिथं आहे तोपर्यंत तुमची ते आई बाप आहे, म्हणून त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे. तुमच्या झालेल्या चुका सगळ्या सहन करणार आहे. पण ज्या वेळेला ते पितर लोकात जातात त्यावेळेला त्यांचं लोक बदलतो. काय बदलतं? लोक बदलतो. त्यावेळेला ते पितर होतात. काय होतात? ते पितर होतात. आणि पितर झाल्यानंतर ते आपल्याला माफ करत नाही. मग ते तुम्हाला सोडीत नाही. तुमच्यावर कितीही प्रेम होतं. मग जर समजा हे खोटं असेल माझं बोलणं, तर मग कुठल्याच पितरांनी त्रास द्यायला नाही पाहिजे असं मला वाटतं. कुठल्याच पितरांनी त्रास द्यायला नाही पाहिजे असं मला वाटतं. कारण ते तुमचे आई वडील आहे. आई वडील कुठं मुलाला रागवत असतात का? सगळ्या चुका माफ करतात. पण ज्या वेळेला ते पितर बनतात त्यावेळेला तुमच्या कुठल्याच चुकीला ते माफी देत नाही. म्हणून या असल्या डोक्यातून काढून टाकीच की आपले आई बाप येईल, मग त्याला काय फरक पडलो? पिंडदान दिलं, वर्षश्राद्ध घातलं, दहाव्याला काय म्हणले केला दावा आहे की नाही? तीर्थक्षेत्रावर त्याला काय बा मग चप्पी केलीच काय नाही केली काय फरक पडला? हे काय फरक पडला आणि काय नाही पडला, ज्या वेळेला छटकी बसतील त्यावेळेला तुम्हाला कळलं. विठाला पडणार नाही. हे डोक्यातून काढून टाका. फरक 100% पडणार आहे. पडलाय, पडत राहणार आहे. त्याच्यापासून कोणीही स्वतःला वाचू शकत नाही. म्हणून पिंडदान किती दिवस करायचं? कायमस्वरूपी करायचं. आपण जिवंत आहोत. साधं लॉजिक सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय, हा देह जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत त्यांच्यासाठी आपण कर्म करतच राहायचं. हे साधं आणि सोपं लॉजिक आहे. ज्याला धर्मशास्त्र पटत नाही अशा लोकांनी ऐका. काही लोक म्हणतात
हे 10वी 13वी वर्ष श्राद्ध हे कोणीतरी काढलं म्हणले. अरे ठीक आहे बाबा, कोणीतरी काढलं 1 मिनिटासाठी 2 मिनिटासाठी बाजूला ठेव हा विषय. पण ज्यांनी तुला जन्म दिलाय त्यांचा स्मरण तुला कायमस्वरूपी झालं पाहिजे की नाही हे मला सांग. झालं पाहिजे की नाही? हात व्यवहार सांभाळ. अरे ज्या आई बापाने हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून रात्रीचा दिवस करून राबून तुला साम्राज्य उभं करून ठेवलं, मग त्यांचं स्मरण झालं पाहिजे की नाही? म्हणले गेले मेले आता कशाला स्मरण? अरे पुढच्या पिढीसाठी तू आरामखोरा किती काही करायला तयार आहे. पुढच्या पिढीसाठी हा काय करीत नाही लोक. पुढच्या पिढीसाठी वाढदिवस साजरा करतात, लाखो रुपये खर्च करतात. आता ते लग्नाचा बी एक ट्रेंड बदलला. पूर्वी 1 दिवसात लग्न होतं, आता ते काय सुरू झालं लग्नामध्ये. हळद लागली आणि हळद नाही, ती गाणं लागतं. हळद लागली आणि हळद लागली. काही जगाच्या विरोध तुलाच लागली, हळद लागली आणि हळद लागली. ते कुंकुटिळ्याचा कार्यक्रम काय करीत नाही पुढच्या पिढीसाठी. आपण तुम्हाला एक अजून वाक्य सांगतो, लक्ष देऊन वाक्य ऐका. पुढची पिढी आपल्यासाठी काय करणार आहे? किती अंध विचारसरणी आहे लोकांची बघा. पुढची पिढी आपल्यासाठी काय करणार आहे हे माहीत नाही. पुढची पिढी आपल्यासाठी काय करणार आहे हे अजिबात आपल्याला माहीत नाही. तरी सुद्धा त्यांच्यासाठी आपण काहीही करायला तयार होतो, हे विशेष आहे. आता दुसरं वाक्य ऐका. आपल्या मागच्या पिढीने आपल्यासाठी सगळं काही केलेलं आहे, हे सगळं आपल्याला माहीत आहे, तरी सुद्धा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, हे किती विशेष आहे. विशेष आहे की नाही? मला असं वाटतं या सगळ्या लोकांचे बुद्धीचे फोटो काढले पाहिजे, सगळ्या बस स्टँडवर चिटकेले पाहिजे. ह्या लोकांचे जे पुढच्या पिढीसाठी काहीही करायला तयार आहे आणि मागच्या पिढीसाठी त्याला काय करायचं बुवा, माणूस मेला मग किती पंक्ती उठिल्या तर काय फरक पडला. हे सगळे टेम्पोत भरले पाहिजे, पाकिस्तानच्या बॉर्डरवर सोडले पाहिजे. आपल्या देशात राहण्याच्या योग्यतेचे हे लोक नाही आहे. का नाही केलं पाहिजे हा माझा प्रश्न आहे. ठीक आहे, तुम्हाला धर्म आवडत नाही 2 मिनिटासाठी बाजूला ठेवा. माझ्या साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. ज्यांनी तुमच्यासाठी सगळं काही केलं आहे, मग त्यांच्यासाठी करायला काय रोग आलाय आपल्याला? आपण केलंच पाहिजे, आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे. पुढच्या पिढीने तुम्हाला काय करणार आहे, पुढची पिढी हे तुम्हाला माहीत पण नाही. तुमची पुढची पिढी तुम्हाला काय करणार आहे माहीत नाही, पण त्याच्यासाठी सगळं काय करायचं आहे. आणि मागच्यानी आपल्यासाठी एवढं सगळं केलं, त्यांच्यासाठी काहीच करायचं नाही. हे कोणतं लोक आहे? हे केलंच पाहिजे. म्हणून नास्तिक लोकांसाठी सुद्धा हे कामाचं आहे. आणि आपले जे श्रद्धा असणारे भाविक तर करतात, त्याबद्दल काही नवल नाही. पण हे सगळं याच्यासाठी सांगावं लागतं की काही पिढी अशी आली आहे की त्यांना हे मान्यच नाही. आपण सांगितलं ते म्हणले 10व्या सण 13व्या सण वर्ष श्राद्धाचा काय संबंध आहे बा, पित्र घातल्यावर काय होतं, आणि इथं आगरी टाकली तिकडे गेली त्याचा काय संबंध आहे? काय कुठून यांनी शास्त्र आणलं, कुठून यांचं धर्मशास्त्र चालतं हे मला काही अजून अभ्यासात मिळालं नाही. पण सोडून द्या विषय. मुद्दा हा एवढाच आहे की मागच्या पिढीसाठी सुद्धा आपण हे सगळे कर्म केले पाहिजे. आणि त्या कर्माचाच एक विशेष भाग म्हणजे वर्षश्राद्ध आहे. विठाला वर्षश्राद्धाच्या नंतर हे विषय थांबणारे नाही, हे कायमस्वरूपी आहे. आमचे दिगंबरराव आणि विष्णुकांत महाराज शास्त्री संस्कारी आहे. नानांनी काय मिळवलं? बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार मला माहित नाही, पण नानांनी काय मिळवलं या प्रश्नाचं उत्तर आहे, नानांनी विष्णुकांत महाराज सारखा आणि दिगंबरराव सारखा सुपुत्र जन्माला घातला, ही त्यांची सगळ्यात मोठी संपत्ती. पूर्णपणे मला खात्री आहे जोपर्यंत हे आहेत तोपर्यंत त्यांचं कर्म यांच्याकडून खंडित होणार नाही. आणि हे केलं पाहिजे. तुमच्याकडे बाकी काय आहे याला कवडीची किंमत नाही सज्जन हो. किंमत त्याला आहे तुमच्यासाठी तुमची पुढची पिढी काय करणार आहे याला महत्व आहे. विठाला आणि मग हे वर्षश्राद्ध आहे. या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने हे सगळं आहे. आणि या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने ब्रह्मबंध पिंड करतात. आता तुम्ही दर्शन घेतलं असं तिथे पिंड आहे. आणि विशेष अजून गोष्ट लक्षात घ्या, पितराच्या साठी केलेले प्रत्येक कर्म, या प्रत्येक कर्मामध्ये पिंड आहे. पितरासाठी केलेल्या प्रत्येक कर्मात पिंड आहे. प्रत्येकाचा आहार भिन्न भिन्न आहे. पितराचा आहार काय आहे? पिंड आहे. मानवाचा आहार शाकाहार आहे ना. देवताचा आहार कोणता आहे? त्याला आपण आहुती देतो ना, हा आहुती टाकतो आपण यज्ञामध्ये, त्याला काय म्हणू? आज्य. ती त्याचं ते अन्न आहे. असं प्रत्येकाचं अन्न भिन्न भिन्न आहे. तर पितराचं अन्न हे पिंड आहे आणि ते पिंड आज दिल्या जातं. आणि याच्यानंतरही तीर्थक्षेत्रावर पिंड दिले जातात, पितृपक्षामध्ये पित्र घातले जातात. हा कर्माचा हिशोब थांबणारा नाहीये, एवढंच मला सांगायचं.